जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि ह्या व्हिडिओमधून एक खुशखबर तुम्हाला देणार आहे. तर जे कोणी आपले बांधव ज्यांना नवीन रिक्षा घ्यायची आणि त्यांचं परमिट अडकून पडलंय, त्यांना परमिट भेटत नाहीये, तर यांच्याविषयी एक खुशखबर देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तर जे कोणी आपले बांधव असतील, ज्यांना कोणाला रिक्षा घ्यायची असेल, त्यांचं स्वप्न असेल रिक्षा घ्यायचं, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे तुम्ही रिक्षा घ्या यासाठी माझं प्रोत्साहन नाही आहे, पण ज्यांची कोणाची मनापासून इच्छा असेल आणि धंदा करायची इच्छा असेल, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओचा मुद्दा असा आहे. 9 मार्च 2026 रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक घोषणा केली होती, की परमिटला त्यांनी स्थगिती दिली होती. आणि जो काय मुंबईला मागती त्या पिरियडमध्ये जो प्रकार घडला, त्याच्यावरून त्यांनी परमिटला स्थगिती दिली होती. म्हणजे बंद म्हणता येणार नाही, पण तात्पुरती स्थगिती दिली होती. तर त्याच्यावरती अधिकृत असा कोणता जी-आर किंवा कोणतं परिपत्रक असं महाराष्ट्रातल्या आपल्या आरटीओ मध्ये त्या तारखेला गेलं नव्हतं. तर ते असं अधिकृत परिपत्रक काहीतरी 11 तारखेला आरटीओना प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन अप्लाय करणं बंद केलं होतं. 11 तारखेपर्यंत ऑनलाईन परमिटला अप्लाय करणं चालू होतं. आणि तर ज्या कोणी आपल्या मित्रांनी परमिटसाठी अप्लाय केला असेल, तर ज्याने कोणी 9, 10, 11 या 3 दिवसात किंवा त्याच्या आधी समजा केलं असेल आणि त्यांना 11 तारखेच्या पुढची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख भेटते. अप्लाय केल्या केल्या लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही. त्याच्यासाठी एक पुढची स्पेशल अशी तारीख दिली जाते. तर त्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर आपल्याला परमिट अप्रूव्हल झाल्याचं मेसेज येतं. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, आपल्याला परमिट प्राप्त झाले असं इंग्लिशमध्ये मेसेज येतो. तर त्याच्यानंतर मग आपण गाडी बुक करायची असते, ती एक प्रिंट येते आणि ती प्रिंट घेतल्याच्या नंतर म्हणजे कच्चं परमिट म्हणतात त्याला, त्याच्यावर आपण रिक्षा बुक करतो आणि आपण रिक्षा घेतो. आणि रिक्षा घेतल्याच्या नंतर आपली गाडी जेव्हा पासिंग वगैरे होते, त्याच्यानंतर आपल्याला डीडी भरायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला जी काय 10,000 असेल, 11,000 ते डीडी भरल्याच्या नंतर आपल्याला ओरिजिनल परमिट भेटतं. तर अशी प्रोसेस असते. तर 11 तारखेपर्यंत ज्यांनी कुणी पैसे भरलेत, म्हणजे परमिटला अप्लाय केल्याची एक ₹500 पावती असते. तर ज्यांच्याकडे कोणाकडे पावती आहे ती, म्हणजे ती 9 तारखेला असेल किंवा त्याच्या आधी सुद्धा असेल, पण 11 तारखेला कंपल्सरी ऑनलाईन नवीन परमिटला अप्लाय करणं बंद झालेलं आहे. तर जे कोणी अप्लाय केलेलं आहे त्यांच्याकडे ₹500 भरलेल्याची जे काही 500 असेल किंवा XYZ मागे पुढे असू शकतं, प्रत्येक आरटीओचं वेगळं सुद्धा असू शकतं. तर ज्यांच्याकडे परमिटला अप्लाय केलेल्याचं ऍप्लिकेशन नंबर आहे, त्यांच्यासाठी परमिट चालू झालेले आहेत मित्रांनो. तर हीच आजची एक खुशखबर आहे. तर प्रोसेस अशी असणार आहे, त्यांच्यासाठी पण एक झालं. आणि ज्यांना कोणाला परमिट अलाव झालेलं आहे, म्हणजे त्यांना परमिटचा मेसेज आलेला आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर त्यांना परमिट भेटलेलं आहे. पण ज्याने कोणी समजा रिक्षा घेतल्या नसतील आणि 6 महिन्याच्या नंतर ते परमिट कॅन्सल होतं. मला परमिट अलाव झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये रिक्षा घ्यायची असते नियमानुसार. 6 महिने होऊन गेलं की ते परमिट कॅन्सल होतं. मग तुम्हाला दुबारा अप्लाय करावं लागतं. तर ज्याने कोणी अप्लाय केलेलं आहे आणि त्यांनी रिक्षा अजूनपर्यंत घेतलेली नाही आणि त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांना परमिट नंबर म्हणजे अप्रूव्हलचा मेसेज आलेला आहे, परमिट अप्रूव्हल म्हणून, आणि त्यांनी रिक्षा घेतली नाही, 6 महिने होऊन गेलेत, तर त्यांच्यासाठी पण तर त्यांना जे काही ते ऍप्लिकेशन नंबर असेल तो रिन्यू करून त्यांना पुन्हा परमिट देणार आहेत. ते नवीन रिक्षा घेऊ शकतात. तर असे आता ह्या 2 कॅटेगरीच्या व्यक्तींसाठी परमिट चालू केलेली आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे ऍप्लिकेशन नंबर आहे त्यांना एक परमिट मिळणार आहे. आणि ज्यांना परमिट अप्रूव्हल झालेलं आहे पण त्यांनी रिक्षा घेतलेली नाही, 6 महिने होऊन गेले आणि त्यांचं परमिट 6 महिन्याच्या नंतर ते व्हॅलिड धरलं जात नाही, तर त्यांच्यासाठी रिन्यू होणार आहे ते परमिट. आणि ते म्हणजे ऍप्लिकेशन नंबर तोच राहणार, फक्त आरटीओ त्यांना रिन्यू करून देणार आणि रिक्षा घेऊन तुम्हाला ते नवीन परमिट देऊ शकतात. तर अशी एक ही आहे. तर तुम्ही प्रत्येकाने काय करायचंय, आपण आरटीओ मध्ये जायचंय, आपले डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचंय आणि तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट, तुम्ही पैसे भरल्याची पावती, म्हणजे त्यांच्यावरती त्या पावतीवरती तुमचा ऍप्लिकेशन नंबर असतो, परमिटला तुम्ही अप्लाय केलं त्याचा नंबर असतो, ती पावती ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं. आणि तुमचा कोणता जो एजंट असेल, तुम्ही एजंट तर्फे जर केला असेल तर तुम्ही एजंटला बोलला तर एजंटला या सर्व माहिती असते. एजंट लगेच तुमचं व्हेरिफिकेशन करून देणार नाही, तुम्हाला लगेच अप्रूव्हलचा मेसेज येईल, परमिट अप्रूव्हलचा. पण ज्यांना परमिट अप्लाय केलेलं आहे ऑलरेडी त्यांच्यासाठीच आहे, फक्त नवीन अप्लाय होणार नाही, नवीन अप्लाय चालू झालेलं नाही. ज्यांनी कोणी पहिला अप्लाय केलेला आहे, त्यांच्याकडे पावती आहेत, त्यांच्यासाठीच सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर पटापट ज्यांना कोणाला रिक्षा घ्यायची असेल, रिक्षाचा धंदा सध्या मार्केटमध्ये डाऊन आहे, पण ज्याला कोणाला मेहनत करायची इच्छा असेल, ज्याची कुणाची मनापासून मेहनत करायची इच्छा असेल, जो गरजू असेल, त्यांनी रिक्षा घेतली तरी काहीच हरकत नाही, तुमची जर मेहनत करायची तयारी असेल तर. मी कुणाला असं प्रोत्साहन देत नाही की तुम्ही रिक्षा घ्या म्हणून, पण ज्यांची कोणाची इच्छा असेल त्याला आपण अडवू शकत नाही. मी पण रिक्षावालाच आहे, माझं एकट्याचंच पोट आहे असं नाही, प्रत्येकाला पोट असतं, प्रत्येकाची इच्छा असते.
तर करू शकता तुम्ही. जर तुमचं होत असेल काम तर नक्की करून घ्या. कसं आहे, आता नवीन अप्लाय कधी होईल चालू हे काय सांगू शकत नाही. आता मुंबईला, ठाण्यामध्ये खूप अमराठी रिक्षा चालकांवरती सध्या कारवाई चालू आहे. 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे की तुम्ही मराठी शिकली पाहिजे. त्यांना मराठी शिकवण्यासाठी जेवढे एकूण अमराठी आहेत त्यांची छाननी चालू आहे. तर मग मला तर वाटतंय 15 ऑगस्टच्या नंतर सरकार असं काही निर्णय घेऊ शकतं. नाहीतर ते आता इलेक्ट्रिकला परमिशन दिलेलीच आहे रिक्षाला. तर ते इलेक्ट्रिकलाच परमिट चालू करतील आणि म्हणतील तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षाच घ्या. एकतर आता सीएनजी पेट्रोल हा तुटवडा चालू आहे. सीएनजीचं तर अजून आपल्या पुणे म्हणजे सिटीमध्ये तर नाही अजून. पण होऊ शकतो भविष्यात. तर ते मला वाटतं इलेक्ट्रिक व्हेकलला ते प्राधान्य देतील आणि त्यांनाच सांगतील की इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही घ्या आणि परमिट घ्या. त्यांच्यासाठी चालू करू शकतात. तर बघा लवकरात लवकर आपले एजंट कोण असतील त्यांना संपर्क साधा. नाही तर तुम्ही डायरेक्ट जरी गेलात आरटीओ मध्ये आणि समजा कुठं चौकशी कक्षामध्ये चौकशी करून बुवा की माझं असं असं आहे, माझे समजा पेपर वगैरे तुम्ही पावती वगैरे दाखवलं तर तिथं तुम्हाला कोणी मदत करू शकतं. पण तुम्ही एजंट तर्फे गेला तर तुमचं लवकर होईल आणि ह्याला फक्त एकच महिन्याची डेडलाईन दिलेली. 1 महिन्यात हे तुम्हाला जे काही तुमची प्रोसेस असेल ती क्लिअर करायची आहे. त्याच्यानंतर नाही. म्हणजे आजपासून ते आता 1 महिना तुम्ही पुढे अंदाज लावा. 1 महिन्यात तुम्हाला हे पूर्ण करायची तुमची प्रोसेस. ज्याला कुणाला परमिट अप्रुव्हल झालेला आहे त्यांनी पटकन जाऊन तो रिन्यू करून घेऊन लगेच रिक्षा बुक करा, रिक्षा घेऊन टाका. आणि ज्यांचं कुणाचं पेंडिंग असेल म्हणजे ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना त्यांचं व्हेरिफिकेशनच झालेलं नाही तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. लगेच तुम्हाला अप्रुव्हलचा मेसेज येईल. तुम्ही लगेच रिक्षा घेऊ शकता. तर अशी माहिती आहे मित्रांनो. खूप आपल्याला मेसेज येत होते, कमेंट येत होत्या की परमिट कधी चालू होईल. आणि ह्या विषयावरती पण आपल्याला मेसेज येत होते की मी अप्लाय केलेलं आहे पण अजून माझं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. तर ज्यांचं कोणाचं असं या कंडिशनमध्ये जे कोण अडकलेलं असेल ज्यांचं काम, तर त्यांनी पटापट आपली कामं करून घ्या आणि आपलं जे काय स्वप्न आहे नवीन रिक्षा घेण्याचं ते साकार करा. मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांचं कुणाचं असं काम अडलं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या प्रोत्साहनाचीच गरज असते आम्हाला. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आम्हाला ऊर्जा मिळते आणि प्रोत्साहन मिळतं असे व्हिडिओ बनवायला. आम्हाला पण रिक्षातून वेळ काढून मित्रांनो आपल्यासाठी थोड्याशा वेळ काढून व्हिडिओ बनवायचा आपण प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.